सोयराबाई, जी आऊसाहेब. तुम्ही अजून इथेच? ते शेजारती करून निघतच होते. शंभूराजांकडे कोण आहे? धाराऊ आहेत. शंभूराजांकडे जातीनी लक्ष द्या, जबाबदाऱ्या झटकू नका. आऊसाहेब. ते आऊसाहेब. आऊसाहेब. आता काय? राजमंडळाला तह करायचाय. समोर उभा ठाकलेला शत्रू कागदावरच्या अटींनी बांधून घालता येईल असे आमच्या मुत्सद्यांना वाटते तरी कसे? आऊसाहेब. ज्यानं देवळं फोडली, आपल्या मानबिंदूंवर प्रहार केले, त्याचं मुंडकं छाटायचं सोडून त्याचा मांडलिक व्हायचं, तहाचा जू मानेवर घ्यायचं. असला अपमानकारक सल्ला त्यांना देवतोच कसा? ज्यांनी कधीच मराठी मुलखाच्या मानाची पर्वा केली नाही, त्या अफजल खानाच्या हशमांनी घराघरात शिरून आपल्या लेकी बाळींची अब्रू लुटावी असं वाटतंय त्यांना? इतके षंढ आहेत का ते? राग कसा येत नाहीये त्यांना? राग येत असेल आऊसाहेब, पण इतक्या वर्षांच्या गुलामगिरीत पाहिलेल्या अत्याचारांमुळे कदाचित त्यांची मन आमच्या काळजीनं तह सुचवत असतील. शिवबा, आम्ही आई आहोत तुमची. आम्हाला का तुमची काळजी नाही? पण पित्याचा अपमान, थोरल्या बंधूंचा बळी तुम्ही विसरला? किमान तुमच्याकडून तरी आम्ही अपेक्षा बाळगायची का नाही? का तुम्ही सुद्धा आमचा संताप वांझोटा ठरवणारा? आऊसाहेब, आम्ही